सांगलीच्या आटपाडी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटवल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले। शहरातील सांगोला चौक या ठिकाणी अज्ञातांकडून काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती। त्यानंतर आज पहाटे प्रशासनाकडून विना परवानगी पुतळा बसवण्यात आल्याने हा पुतळा हटवण्यात आलाय। त्यानंतर आटपाडीमधल्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी सांगोला चौक या ठिकाणी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले। याच पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जैसे ते ठेवावा अशी मागणी समस्त आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। सांगली जिल्ह्यातील माझ्या आटपाडी तालुक्यामध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवावा अशी मागणी गेली कित्येक दिवस आटपाडी तालुक्यातील माझा आंबेडकरी समाज करत होता, परंतु याची दखल प्रशासनाने घेतली नाही। म्हणूनच आटपाडी तालुक्यातील माझ्या आंबेडकरी समाजाने हा पुतळा डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा बसवला, परंतु डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा प्रशासनाने ताब्यात घेतला असे समजते। याचमुळे आटपाडी तालुक्यातील आंबेडकरी समाजाने आंदोलन सुरू केल्याची माहिती समोर येत आहे, परंतु याची दखल महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर घ्यावी आणि संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडीमध्ये बसवावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्ष आपणास करत आहे। मी विनय रामचंद्र पटेल, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे आटपाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। सर्व तमाम जनतेला मी आवाहन करतो की आज रोजी आटपाडी तालुक्यातील सांगोला चौक येथील महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी विधीपूर्वक व काळजीपूर्वक पोलीस संरक्षणात ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदर पुतळ्याची कोणतीही फोडतोड अथवा विटंबना झालेली नाही। सदरचा पुतळा हा सन्मानजनक शासकीय कार्यालयात देखरेखीखाली व CCTV कॅमेऱ्याच्या निगराणी ठेवण्यात आलेला आहे। तरी सोशल मीडियामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याविषयी, फोडतोडविषयी व DYSP श्री थोरबोले यांच्याविषयी ज्या अफवा पसरवित आहेत त्या अफवा सर्वस्वी खोट्या आहेत। अशा अफवा कृपया पसरू नये। अशा अफवामुळे समाजात कायदा अशांतता होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल। अशा अफवा पसरणाऱ्यावर पोलीस विभागामार्फत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी।